सर्व मित्रमंडळींना नमस्कार. मित्र, मी स्वतः पण अभ्यास करतो आणि मला वाटतं आपण करतो तर दुसऱ्यालाही करायला लावायला पाहिजे. तर त्यासाठी मी आता नवीन ठरवलं आहे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जनरल नॉलेज किंवा स्पर्धा परीक्षेचे प्रश्न हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बनवायचे आणि हे प्रश्न आणि उत्तरं त्या व्हिडिओमध्येच असतील आणि हे आपण प्रत्येक यूट्यूबवर असो किंवा ग्रुपवर टाकायचं आणि सर्वांनी याचा अभ्यास करायचा आणि आपण 8 दिवस हो का 1 महिना हो त्याच्यातून आपण एक स्पर्धा ठेवायचो आणि जेवढे प्रश्न तुम्हाला दिले जाईल त्यातूनच तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, 1 किंवा 2 प्रश्न. आणि जो व्यक्ती त्या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम देईन त्या व्यक्तीला आपण बक्षीस देण्याचं ठरवलं आहे. आणि ज्या दिवशी स्पर्धा होईल तर त्याचं वेळ, तारीख आणि कधी होणार आहे तर त्याचं आपल्याला तुम्हाला मी ज्या 2-4 दिवस पहिलेच सांगितलं जाईल. तर त्यासाठी मी जोही व्हिडिओ टाकतो तर ह्यो कामयाब आहे आणि आपण असो किंवा आपले मुलं असो आपण त्यांनाही सांगू शकतो की याचं उत्तर हे आहे का त्याचं उत्तर, पण आपल्यालाच काही माहीत नसलं तर आपण कसं सांगणार. तर त्यासाठी मी ठरवलं आहे की आपण काहीतरी असं जनरल नॉलेज असो की याच्यावर आपण काहीतरी आता नवीन एक चालू करायला पाहिजे, जेणेकरून नवीन पिढीचाही फायदा होईल, आपलाही फायदा होईल आणि स्वतःचाही फायदा होईल. मी स्वतः पण अभ्यास करत असतो तर त्यासाठी मित्र हा व्हिडिओ बनत आहे. असं काही नाही की सर्वांनी पहा, ज्याला इच्छा आहे, ज्याची इच्छा आहे त्यानंच बघा, असं काही कोणावर जबरदस्ती नाही. तर त्यासाठी होता येईल तर सर्वांनी पहा. तर आपण काही म्हणत नाही, पण मग सर्वांनी अभ्यास केला तर चांगली गोष्ट आहे. तर मित्र, हे व्हिडिओ खूप कामाचे आहे, तर त्यासाठी सर्वांनी बघावे. तर चला मग मित्र, आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधानसभेत सदस्यांची संख्या किती असते? उत्तर आहे 288. दुसरा प्रश्न, मनुष्याच्या पेशीत गुणसूत्रांची किती जोड्या असतात? मनुष्याच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? उत्तर आहे 23. तिसरा प्रश्न, श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे पाटणा. तिसरा प्रश्न, काकरापारा हा अणु ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात. पाचवा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकचे राष्ट्रीयकरण कधी झाले? उत्तर आहे 1 जानेवारी 1949. सहावा प्रश्न, केकावडी हा प्रसिद्ध रचना कोणत्या पंडित कवीने केली आहे? सहावा प्रश्न, केकावली ही प्रसिद्ध रचना कोणत्या पंडित कवीने केली आहे? उत्तर आहे मोरोपंत. सातवा प्रश्न, महाराष्ट्र तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? उत्तर आहे अणुऊर्जा. आठवा प्रश्न, मॅंगनीजचे साठे महाराष्ट्रात कुठे आढळतात? उत्तर आहे नागपूर. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कोणत्या पदांसाठी नियुक्ती केली जाते? उत्तर आहे जिल्हाधिकारी. 10वा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांगातील कळसुबाई शिखराची लांबी किती आहे? उत्तर आहे 1646 मीटर. तर ठीक आहे मित्रांनो, इतके प्रश्न आपल्याला एका दिवसासाठी भक्कम आहे.